नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाळासाहेब पिंगळे, आयुर्वेदाचार्य, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बीड, यांचा अष्टांग योग म्हणजे योगाचा अभ्यास, हे ध्यानधारणाचं एक केंद्र आपल्या बीड शहरामध्ये राजीव गांधी चौक येथे आहे. आणि ते साधारणतः 2000 सालापासून योग आणि त्याचा अभ्यास याच्यावरती त्या विषयावर पारंगत आहेत आणि त्यांचा भरपूर या योगावर अभ्यास आहे. जागतिक योग दिन 21 जून 2024 आता जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्यांना योगाविषयी, त्यांच्याविषयी योगाचा जो इतिहास आहे किंवा आजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये योगाची गरज काय आहे, अशा विविध विषयावर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून ती माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर बाळासाहेब पिंगळे यांना मी सुरुवातीला असा प्रश्न विचारतो की त्यांनी जे अष्टांग योग आपलं ध्यान केंद्र सुरू केलेलं आहे, त्याला अष्टांग योग हेच नाव का दिलेलं आहे? नमस्कार सर. योग म्हणजे काय आणि अष्टांग योगाचं नाव का? योगाची 8 अंग असतात म्हणून याला अष्टांग योग असे म्हणतात. 8 अंग म्हणजे कशी की तुम्ही जसं की सीडी असते, पायऱ्या असतात, पहिल्या पायरीनंतर दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीनंतर तिसरी पायरी आणि मग नंतर शेवटी जे काही साधना आहे, तशी योगामध्ये 8 अंग जी आहे ती पहिल्या अंगापासून 8व्या अंगापर्यंत गेल्यानंतर योगाचा अभ्यास होतो. अष्टांगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 अंगाचा समावेश होत असतो. आणि योग म्हणजे काय सर? योग म्हणजे आपल्याकडं काय झालंय की योगाच्या संदर्भामध्ये जेवढे समज आहेत त्यापेक्षा अनंत पटीने आपल्या समाजामध्ये गैरसमज जास्तीचे आहेत. योग म्हणजे काय हे आपल्याला लक्षात न आल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला योग समजतो. म्हणजे काय, तर एखाद्यानं चांगल्या ऍथलेटिक्स कसरती केल्या तरी आपण त्याला योगी म्हणतो. एखाद्यानं फार मोठं काहीतरी कसब दाखवलं, शारीरिक लवचिकता दाखवली तरी आपण त्याला योग म्हणतो. तसं नाहीये. योग म्हणजे शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्याचं, संतुलन ठेवण्याचा हा मार्ग आहे. योगामध्ये म्हणजे शरीर आणि मन या 2 गोष्टीचं काळजी घेणारा योग असतो. आणि जसं एक गोष्ट आहे यामध्ये की अंतःकरण आणि समुद्र या दोघांचं तुलना, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर समुद्रावर जशा लाटा उठतात तसं अंतःकरणामध्ये सुद्धा विचार वृत्तींच्या लाटा उठत असतात. एक सेकंद तुम्ही इथं बसलेला आहे, आपण तुमच्या डोक्यामध्ये तुमचं घर आठवतं, तुम्ही कुठे फिरायला गेलेला असता ते आठवतं, किंवा तुम्हाला बाहेरचा एखादा मित्राची आठवण येते. म्हणजे या ज्या विचारांच्या श्रृंखला तुमच्या मनामध्ये एका सेकंदामध्ये उठत असतात, या वृत्ती असतात, लाटा असतात, त्या मनाच्या उठत असतात आणि जेवढ्या उठतात तेवढ्या त्या पद्धतीने गायब सुद्धा, म्हणजे विरून सुद्धा जात असतात. म्हणजे विचाराची श्रृंखला एका पाठोपाठ एक जशी उठते, समुद्रावर लाटा उठतात तशी अंतःकरणामध्ये या विचार वृत्तींच्या लाटा उठतात आणि त्या लाटांचा म्हणजे त्या विचारांचा निरोध करायचा असतो आणि मग त्या विचारांना थांबवायचं असतं, त्या संख्या थांबवायची, कमी करायची आणि त्यालाच आपण योग म्हणतो. योगशास्त्राची व्याख्या सांगायची जर झाली नसत तर योग चित्त वृत्ती निरोध. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग आहे. आणि मग आपल्याला काय होतं की आपण 8 अंगाचा अभ्यासच माहित नसतो आपल्याला. आपण अनुलोम विलोम केलं तरी योग झाला, आपला प्राणायाम भस्त्रिका केलं योग झाला. आम्ही कोणत्याही एक गोष्टीला योग म्हणायला लागलो आहे. जसं शरीर आहे ना, शरीराला डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, अगदी तसं या योगाला सुद्धा अंग आहेत. त्याच्यात जर पारंगत व्हायचं असेल तर तुम्हाला यम कळायलाच हवा. यम म्हणजे काय असतं? यम म्हणजे
अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह हे 5 यम आहेत. यम म्हणजे अहिंसेपासनं बघा याच्यावर बौद्धांची छाया आहे, बौद्ध तत्वज्ञानाची छाया आहे याच्यावरती. जैन आणि पहिले जे 3 आहेत यम नियम आसन, यावरती बौद्ध आणि जैन परंपरेचा पगडा म्हणजे म्हणण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा जो आहे तो त्याला नियम म्हणतो आपण. दुसरा अंग नियम आहे. मग नियम कोणते, म्हणजे ते नियम सुद्धा 5 आहे. शौच आहे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे काय तर स्वच्छता हो. मग ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वच्छतेला महत्व आहे इथं. जसं म्हणजे हे यम आणि नियम झाल्याच्या नंतर, यात पारंगत झाल्यानंतर आपल्याला 3रा क्रमांक लागतो, तो आसनाचा असतो, ज्याला स्थिर. माणसाचं मन, त्याला माकडाची उपमा दिलेली आहे. तुम्ही 10 मिनिटाच्या वर सर तुम्ही शांत बसू शकत नाही. कोणतं तरी पायाची हालचाल असते, कोणाची नखाची हालचाल असते, कुणी एक सातत्याने कुणीतरी माती उकरत असतो. तुम्ही बघा, माणसाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तो एकंदर माणसाचं मन हे चंचल असतं, बिलकुल असतं, स्थिर नसतं. आणि मग योगशास्त्र काय सांगतं की बाबा रे, यम नियम ज्यावेळेस तुझी शारीरिक मानसिक स्वच्छता झाल्यानंतर तू बसायला शिकला पाहिजेस, म्हणजे आसन झालं पाहिजे. पण मग ते आसन सुद्धा कसं असावं सांगितलंय, स्थिर, सुख आणि आसन. बघा 3 शब्द सांगितले सर यामध्ये. स्थिर सुखम आसन, जे स्थिर असतं आणि सुखकर असतं त्याला आसन. म्हणजे त्या आसनामध्ये किमान मिनिमम तुम्हाला 15 मिनिटं बसता यावं आणि ते स्थिर असावं. म्हणजे कसं, अगदी खडकासारखं स्थिर असावं. त्याच्यामध्ये कोणताही ज्ञानेंद्रियाचा कर्मेंद्रियाचा चाळा असता कामा नाही, ते स्थिर असावं. आणि मग आसन झाल्याच्या नंतर येतो तो क्रमांक असतो 4था, तो असतो प्राणायामाचा. बघा अनेक ठिकाणी तुम्ही प्राणायाम म्हणतो, काय करतो तुम्ही, प्राणायाम करतो. पण प्राणायाम करण्याच्या अगोदर तो पहिलीलाच गेला नाही, तो डायरेक्ट 4थीमध्ये जातो. आता हा 4था आहे ना, प्राणायाम 4था अंग आहे, पहिलीलाच गेला नाही. तो जर डायरेक्ट 4थीला आणून, आपण बघा तुम्ही शाळेमध्ये तुम्ही डायरेक्ट 4थीला मी माझा एखादा विद्यार्थी आणला आणि डायरेक्ट 4थीला प्रवेश द्यायचा, वयानुरूप प्रवेश नाही देता येणार ना. डायरेक्ट त्याला तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल ना त्याला. तसं तुम्हाला हे 4थं अंग प्राणायाम आहे. आणि प्राणायाम म्हणजे काय, त्या आसनामध्ये स्थिर कर बसलात. स्थिर का बसायचंय, अहो जोपर्यंत शरीर स्थिर होत नाही तोपर्यंत मन स्थिर होत नाही, मन स्थिर होत नाही तोपर्यंत बुद्धी स्थिर होत नाही. आणि बुद्धी स्थिर झाल्याशिवाय तुमच्यामधली जी निर्णय क्षमता किंवा तुमची अभिव्यक्ती जी आहे, तुमच्या आंतरिक गुणांची अभिव्यक्ती, ती प्रॉपरली होणार नाही. आणि मग त्या आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा. प्राणायाम म्हणजे काय, तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम. तुम्हाला संस्कृत, याच्यामध्ये पतंजली सांगतात की त्या आसनात बसल्यानंतर, म्हणजे ते आसन काही आसन नसावं, तुम्ही मांडी घालून बसलात चालतंय, तुम्ही पद्मासनात बसा, तुम्ही वज्रासनात बसा, तुम्ही स्वस्तिकासनामध्ये बसा, कोणत्या आसनात बसलात त्याच्याशी काही देणं घेणार आहे. तुम्ही फक्त त्या आसनामध्ये स्थिर असावं, त्याला आसन सिद्ध करणं म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये तस्मिन, त्याच्यामध्ये श्वास प्रश्वास यो गती विच्छेद, म्हणजे तुम्ही घेणारा जो श्वास घेणार आहे आणि श्वास सोडणार आहे त्याच्यामधला गतीचा विच्छेद करायचा आहे, त्याचा आयाम वाढायचा आहे, त्याला प्राणायाम म्हणतो. लिटरली सर, तुम्ही ज्या वेळेस श्वास घेता, तुमची फुफ्फुसांची क्षमता, म्हणजे तुम्ही एका वेळी श्वास घेताना जास्तीत जास्त किती घेता, 350 मिली श्वास घेतला जातो सीसी मध्ये जर मोजला तर एका श्वासाला. पण प्राणायाम करायला लागला तर तुम्हाला किमान 5 लिटर पर्यंत तुम्ही ऑक्सिजन म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये घेता. कारण प्राणायामामध्ये श्वसनासाठी लागणारे स्नायू त्यामध्ये समाविष्ट होतात, म्हणून फुफ्फुसांची क्षमता वाढते. आणि फुफ्फुसांची क्षमता वाढली, ज्याची प्राणाची शक्ती वाढली त्याचं आयुष्य वाढलं. म्हणजे अमुक एक प्राणायामानं आयुष्य वाढणार आहे असं नाही. बरोबर. यम नियम आणि आसन करा आणि मग प्राणाची शक्ती वाढवा, मग तुमचं आयुष्य वाढणार आहे.
आणि आयुष्य वाढवणं केवळ योग आयुष्य वाढवत नाही का सर? आणि ह्यानंतर त्यामध्ये तो तुम्हाला आयुष्य वाढवतोच, पण त्याबरोबर आयुष्याची गुणवत्ता म्हणजे जीवनाची, जिवंत आहे. किती वर्ष जगले? 150 वर्ष जगले, पण टॉयलेटला धरून नेले, जाग्यावर काढलं, असं चालत नाही. या योगशास्त्रामध्ये तुमची शारीरिक मानसिक जी गुणवत्ता आहे जीवन जगण्याची ती टिकवली जाते सर. हे चौथं अंग. पाचवं कोणतं? पाचवं मग आता प्राणायाम झाल्याच्या नंतर प्रत्याहार शिकवला जातो सर. पाचव्या अंगामध्ये प्रत्याहार आहे. आणि प्रत्याहार म्हणजे काय असेल तर प्रत्याहार म्हणजे जे तुमची ज्ञानेंद्रिय ज्या विषयाच्या मागे लागलेली आहे त्यांना तिथून वळवून डोळे बंद करून, डोळ्यांनो बघू नका रे बाहेर, बाहेरचं जग बघायला लागलेला त्याला आतलं जग बघायला शिकवणं, म्हणजे त्याला पकडून, ज्ञानेंद्रियांना पकडून आंतरिक विषयामध्ये लावणे, त्याला प्रत्याहार म्हणतो. आणि धारणा म्हणजे काहीच नाही. धारणा म्हणजे धरून ठेवणे. धारणा झाली की मग ध्यान येतं. आणि मग ध्यान झाल्याच्या नंतर ध्यान सुद्धा काय? तत्र प्रत्येकता आणता ध्यान. जिथं धरून ठेवलंय तिथून असं एक सातत्य ठेवणं त्याला ध्यान म्हणतात. आणि शेवटचं अंग जर अष्टांग योगाचं सर, त्याला समाधी म्हणतो आपण. आपल्याकडे ना समाधीला थडग आपण जर म्हटलं की त्यांनी समाधी घेतली, ते समाधीमध्ये लीन झाले. जिवंत समाधी पुरी काळी सर ती समाधी तशी नव्हतीच ना सर. आम्ही आमच्याकडे आमचे संभ्रमच अशी कशी की समाधी म्हणजे मेल्यानंतर बांधतात किंवा मृत्यूनंतर समाधी मिळते. जिवंतपणे समाधी असते. आणि समाधी या शब्दाचा अर्थ सम म्हणजे समान करणे, आणि धी म्हणजे बुद्धी, म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही विषयी समान भावना असणारी जी समबुद्धी ती तयार करणं. म्हणजे जिथे माणूस अशा अवस्थेला पोहोचतो योगाच्या की जिथे त्याला त्रास दिला तुम्ही तो त्रास नाही होणार. समाधी ही कमी काळाची असते आणि थोडीशी जास्त तासामध्ये नाही सर, अजिबात 2 तास समाधीस्थ झाली, दिवसभर समाधीस्थ झाली. नाही. ते समाधी करणं म्हणजे आता हे गोष्ट आहे सर की मी आता तर तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं सर, अंतःकरण आणि समुद्र ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. अंतःकरण आणि समुद्र दोन्ही सारख्या आहेत. म्हणजे समुद्रावरच्या लाटा कधी थांबत नाही. आणि अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार या तिन्हीच मिळून अंतःकरण बनलेलं असतं. आता यामध्ये उठणाऱ्या ज्या विचारांच्या लाटा त्या कधीच बंद होत नसतात सर. म्हणजे तुम्ही ध्यानाला बसले, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद, 3 सेकंदाचं तुमची धारणा झाली आणि त्याच्यापेक्षा जास्तीचं ध्यान झालं आणि त्याच्यापेक्षा काही मिनिटाचं 2 ते 3 मिनिटाचं जरी ध्यान म्हणजे समाधी झाली तरी तुम्ही तिथपर्यंत जाता. ती अनुभूती तुम्हाला प्राप्त होते. डोळे झाकून बसणं म्हणजे समाधी नाही, तर बुद्धी ती सम करणे, त्याला आपण समाधी असे म्हणतो. आणि हा राजयोग हा गुह्य योग म्हणून सुद्धा समजला जायचा आपल्याकडे. हट्टयोग, घेरण संहिता, पतंजली ही त्याची काही, आता बघा पतंजलीची योग सूत्र आहे. पतंजलीने जिवंत ठेवलेलं शास्त्र आपल्या अध्यात्मामधलं. आणि जे काही ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वाचतात त्यांचा सुद्धा 7वा अध्याय जर म्हणाल तर तो या योग शास्त्रावरतीच अवलंबून, म्हणजे तो आधारित असाच आहे. म्हणून योग म्हणजे काय तर साध्या सोप्या शब्दामध्ये योग म्हणजे मनात उठणारे नाना विचार, त्यांची संख्या कमी करणे, त्यांचा रोध करणे म्हणजे योग असे म्हणतात सर. डॉक्टर साहेबांनी अष्टांग योग म्हणजे काय याविषयी सविस्तर अशी विषय विवेचन सखोल त्याच्यामधला जो गाभा आहे तो सांगितलेला आहे आपल्या प्रस्ताविकेमध्ये. डॉक्टर साहेबांना मी असं विचारतो की हा जो योग आहे, जागतिक योग दिन काही वर्षापूर्वी आला, मग योग हे भारतामध्ये पूर्वीपासून होता का तो जगामध्ये इतर जे देश आहे त्याच्यामध्ये तो अस्तित्वात होता? म्हणजे हा योग कुठून आला, म्हणजे त्याचा इतिहास काय आहे याविषयी थोडस मार्गदर्शन केलं बरं होईल सर. एक तर पहिली गोष्ट तर आमच्याकडे हे एक आहे की फार अलीकडं उदय झाला योगाचा, अलीकडच्या काळामध्ये झाला असं नाहीये सर. स्वामी विवेकानंदांनी म्हणजे पतंजलींनी लिहिलेलं आहे शास्त्र. पतंजलीची योग सूत्रे आज पहिला जर योग शास्त्राचा जर तुम्हाला मी दाखवू शकतो सर, हे पतंजलीची योग सूत्र आहे. म्हणजे पतंजलीची योग सूत्र लिहिली पतंजलीने आणि त्याच्यावरचं भाष्य कुणी जर केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी भाष्य केलेले.
तरी आपण असं समजतो, म्हणजे याचा अर्थ आपण बघितलेलंच नसतोय, म्हणजे सामान्यांना माहीतच नसतं की ही आपलं प्राचीन वैभव आहे. आणि पतंजलीनं ती योगसूत्र या जगाला पहिल्यांदा दिली आणि त्या पतंजलीवरती म्हणजे बघा स्वामी विवेकानंदांनी भाष्य केले. म्हणजे हे योगशास्त्र अलीकडचं आहे का पलीकडचं हे आपल्या लक्षात येईल. स्वामी विवेकानंद कधीचे? बरोबर आहे. म्हणजे हा योग भारतातूनच आला, म्हणजे इतर म्हणजे देशातून हा नाही, जागतिक योग जगामध्ये. जुन्या काळामध्ये सर काय व्हायचं, गुप्त विद्या, गुह्य विद्या, चमत्कार म्हणून या राजयोगाकडे बघितलं जातं. याला राजयोग सुद्धा म्हटलं जातं. हम्म. या अष्टांग योगाला राजयोग सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये की खूप मोठे चमत्कार अशी जोडलं गेलं, ते कुणाला देऊ नये असं मानलं गेलं. ही विद्या दिल्यानं देऊ नसते, झाकून ठेवायची असते. म्हणजे या काही गैरसमजातनं या राजयोगाचं मागे पडला होता हा राजयोग. तर तो स्वामी विवेकानंदांनी पतंजलीच्या योगशास्त्रामध्ये तो अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. ज्याला मुळातूनच जर पतंजलीची योगसूत्र बघायची आहेत, त्यांनी पतंजलीचे योगसूत्र स्वामी विवेकानंदांचं पुस्तक बघायला हरकत नसावी. आणि अलीकडच्या काळामध्ये की डोंबाऱ्याचं लेकरू जर एखादं छानपैकी कसरती करतं, एखादा जिम्नॅस्टिक उंच उडी मारतो, किंवा एखादा अंगाचे दोन भाग एकत्रित केल्यासारखं अंग चोपून ठेवतो, एक घडी घालतो अंगाच्या शरीराची, म्हणजे योगामध्ये फरक आहे थोडा. सर योगामध्ये कृती त्याच आहे, पण हे आहे समजा त्याच्यामध्ये. योग म्हणजे काय, तर सरळ सरळ आम्ही योगाला कसरती म्हणू शकत नाही. जिम मध्ये गेला एखादा समजा, तिथं अंग वळवणे असतं, तो थोडासा. योग म्हणजे आपल्याकडे योग ह्या शब्दाचा अर्थ असतो जोडणे. युज्य म्हणजे जोडणे, शरीर आणि मनाचं नातं किंवा शरीर आणि मनाला जोडणारा. 3 प्रकार होते डॉक्टर साहेब. एक जिम मध्ये जातात, हा, काही जण योगामध्ये जातात, आणि सकाळी सकाळी डोंगरावर म्हणजे मोकळ्या हवेमध्ये फिरायला जातात. 3-4 प्रकार होतात समजा त्याचे. ओके. काय आहे सर यामध्ये एकच तो गोष्ट पण व्यायाम करायला गेला असतो, हा पण व्यायाम करायला, प्रत्येकाचा व्यायामच असतो. हा, पण एक गोष्ट लक्षात घ्या. मग चांगलं काय? चांगलं म्हणजे जिम मधला व्यायाम चांगला, मोकळ्या हवेतला चांगला, योगाचा चांगला, म्हणजे नेमकं काय? प्रत्येकाच्या आपापल्या त्रुटी आहेत. त्रुटी आहेत, बरोबर आहे. हा. पण योगशास्त्र हे समग्र आहे. हम्म. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही जर जिम मध्ये गेलात किंवा व्यायाम बॉडी फुगू शकत नाही ना. तुम्ही व्यायाम करणार आहे योगासन करणारा शक्यतो मग आता जिम मध्ये कसे समजा ठीक आहे ना, चालेल ना. बैठका करून समजा. ओके, बरोबर आहे. तुम्ही म्हणता तो तुमचा प्रश्न बरोबर आहे की तो जर योग केला तर फुगणार नाही, त्याचे दंड मोठे अजून एक आहे बघा डॉक्टर साहेब, त्याच्यामध्ये कुस्ती खेळणे समजा. आता ते योगाचा माणूस कुस्ती खेळू शकतो का? जनरल आहे आता हे. सर ओके. तुमच्या म्हणजे बघा, योग म्हणजे काय, तर पहिल्यांदा योग म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवणे. हा. आणि व्यायाम शाळेमध्ये गेलेला व्यक्ती फक्त आणि फक्त त्याची शारीरिक क्षमता वाढली जाते, मानसिक नाही समजा थोडं त्याच्यामध्ये. सर ज्या पद्धतीनं जसं तुम्ही एखादा मंत्रोच्चारण केलं तर तुमची आताच्या ह्याच्याशी मी सहमत आहे डॉक्टर साहेब. कारण काय होतं, आता 2-4 वर्षात आपण बघितले की जिम मध्ये गेले की काय जणांना अटॅक आलेले आहेत. त्याची कारण आहेत ना. असे म्हणजे झालेले उदाहरण. हो, त्याचं कारण आहे अति व्यायाम समजा. सर एकच गोष्ट आहे, त्याच्यासाठी एक सुंदर सांगितलं की सिंह आहे, तो हत्तीची शिकार करतो. काय करतो तो? हत्तीला मारू शकतो सिंह, बरोबर आहे ना. पण त्यानं हत्ती ओढण्याचा प्रयत्न जर केला तर तो सिंह मरतो. म्हणजे व्यायाम हा लिमिटेड पाहिजे जिम मधला. सर घाम यायला लागला तुमचा, शूटिंग आली, थोडासा घाम यायला लागला, हा शारीरिक क्षमतेच्या अर्धा व्यायाम करावा. आणि व्यायाम म्हणजे काय असतं, तुमचा आयाम वाढवणे. मग तुम्हाला केवळ शारीरिक जर क्षमता वाढल्या तर तुमचं म्हणजे बघा असं होऊ नये. एखादं नाक आहे, चेहऱ्यापेक्षा जर 2 हात पुढे वाढायला जर लागलं सर, जास्त झालं समजा ते नाक वाढलं तर काय होईल, मनुष्याचा बाह्य रूप सुंदर दिसेल का बेढंग दिसेल? कसं दिसेल ते? थोडंसं आहे, कोणता जरी अवयव जास्त प्रमाणापेक्षा जास्त. बरोबर. मला तेच म्हणायचंय की जर तुम्ही व्यायाम शाळेमध्ये गेलात आणि व्यायाम केला तर तुमचं फक्त शारीरिक क्षमता वाढणार आहे, एक अंग खुरटच राहणार आहे. आणि ते कोणतं असेल तर मन. आणि जिथं मानसिक आरोग्य
आणि शारीरिक क्षमता या दोन्हीची काळजी घेतली जाते, त्याला आपण योगशास्त्र म्हणतो. आणि योग म्हणजे जोडायचंच ना. आणि बघा तुम्हाला खूप वेळा दिसतो आणि हे शारीरिक क्षमता असलेला मनुष्य फार भीतर असतो, अंधाराला सुद्धा गाव. बरोबर आहे, आणि सहमत आहे त्याच्याशी. आणि थोडासा जो डेअरिंगचा जो प्रकार आहे, समजा जिम मध्ये जातो, कुस्ती खेळतो, सगळं होत म्हणजे ते त्या चांगला पहिलवान असतो, पण समाजात वर्तन ते धाडसीपणा नसतो, कुठून येणार हो, डेअरिंग नसते, कुठून येणार. कारण शरीर आहे तुमच्याकडं, शरीराने वाढलाय म्हणतो. अहो साधन आहे तुमच्याकडं, पण ते साधन चालविण्यासाठी जे लागतं मेंटल ॲबिलिटी तेच नाही. बरोबर. साधनाचं काय करणार, शरीर एक साधन आहे. हम्म. तुम्हाला योग प्रावीण्य मिळवण्याचं जर एक साधन असेल तर ते योगाचं साधन म्हणजे शरीर आहे. आणि ते शरीर म्हणजे याचा अर्थ कुणी व्यायामशाळेत जाऊ नये असं नाहीये. बरोबर. व्यायामशाळेमध्ये खुशाल जा, पण आपण आपल्या शरीराचा, आपल्या मनाचा सर्वांगीण विचार करून माणसानं, आता आजचं काय झालंय सर, दिनचर्या कुणाला कळत नाही. त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब मला अजून एक विचारायचं होतं की आता ते तुम्ही योगामध्ये समजा तुमच्याकडे जे विद्यार्थी येतात आणि समजा जिम मध्ये जे येतात समजा विद्यार्थी, त्यांना एक ठराविक आहार त्यांनी हे केलेलं असतं. योगामध्ये बी ठराविक आहार असतो, बरोबर आहे. त्याचं काय समजा आहारामध्ये हेच ना, योग आणि आहार सर, यामध्ये योग म्हणजे आहार म्हणजे काय, आहार सर षड्रसात्मक असावा. शास्त्र सांगतं, आयुर्वेद शास्त्र सांगतं की आहार षड्रसात्मक असावा. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे 6च रस आहेत सर. सर म्हणजे 6 यात चवी आहेत. जर मधुर रस घेणारा असेल, मधुर म्हणजे गोड खाणारा असेल, लवण म्हणजे खारट खाणारा असेल, आणि आम्ल म्हणजे आंबट घेणारा असेल, पहिले 3 रस आहेत ना सर, हो जास्तीचं सेवन करणारा जो व्यक्ती आहे मधुर, तो वेट गेन करतो. काय करतो, वजन वाढवतो त्याचं. आणि कटू, तिक्त, कषाय, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे हे तिखट, आणि कषाय म्हणजे कटू, तिक्त, कषाय. तिक्त म्हणजे कडू. त्यानुसार स्वभाव बी काय बदल होतो का, समजा मधुर घेणार आहे किंवा आहारात मध्ये तो कसा घ्यावा, मी तेच सांगतो ना की तुम्ही आज घडीला सगळ्यात जास्त तुम्हाला विज्ञानाच्या अंगानं बघायला गेलं तुम्ही तर सर्व विज्ञानाच्या अंगानं आहारामध्ये 3 घटक असतात. एक तर चपाती असते, तुम्ही ताटामध्ये काय काय असतं आपले, एक तर चपाती, भात, डाळ, भाजी, बरोबर. आपल्या जेवणामध्ये जास्तीची टक्केवारी ही कार्बोहायड्रेटची असते. आणि कार्बोहायड्रेट जर जास्त आलं तर ते फॅट मध्ये कन्वर्ट होतो सर. जास्तीचं जर एनर्जी तुम्ही कार्ब मधून घेतली, म्हणजे ज्वारी, बाजरी, भाकरी, तुमची भात, बटाटे असतील, ह्याच्यामधनं जे काही येणार आहे तुम्हाला, समजा कार्ब जे येणार आहे, त्या आहारामध्ये तुम्हाला ते कार्ब मधून, कार्बोहायड्रेट मधून फॅट मध्ये कार्बोहायड्रेट कन्वर्ट होतं. प्रोटीन डेली तुम्ही जर 50 किलो वजनाचे असाल तर 50 ग्राम दिवसाची गरज आहे. किती, 50 ग्राम, राहू दे काय होत, 50 ग्राम गरज आहे. तर या 50 ग्रामला डेली गरज आहे सर ती तुमची प्रोटीनची. आणि फॅटची जर तुम्ही एखादी बिल्डिंग बांधायला जर घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त सिमेंट जास्त वापरलं चालणार नाही, नुसतं लोखंड वापरलं चालणार नाही, तर तुम्हाला सांगतो की कार्ब कमी करावं. चहा म्हणजे जी की सिंपल शुगर जेवणातली जर कमी केली तर आजचे सगळे 3 आजार तर सहज कमी होतात. कोणते, श्रीमंताचे आजार 3 कमी होतात, लठ्ठपणा कमी होतो. कार्ब कमी करावं, प्रोटीन येऊ द्या जेवणामध्ये, फळं येऊ द्या जेवणामध्ये. पण मग लठ्ठपणा कमी होईल तुमचा. लठ्ठपणा कमी झाला की त्याचा दुसरा रिलेशन आहे पाहुण्यांचं. लठ्ठपणा आला की साखरेचा आजार म्हणजे डायबिटीस आल्याशिवाय राहत नाही सर. आजकाल जे थोडेसे ते बरेच जण ते सकाळ सकाळी व्यायाम करण्यासाठी प्रवृत्ती वाढली आहे ती, आणि ते ज्यूस देण्याचं प्रमाण वाढलं आहे ते की वजन कमी होतं तुमचं, ठराविक ते दिवसभर ज्यूस राहतं आणि ते ज्यूस घेणं बंद केलं की परत वजन वाढायला सुरुवात. सर एकच गोष्ट की तुमच्या ब्रेनला मी जर असं म्हणालो की तुम्ही कार्बन्स घेऊ नका, बरोबर आहे, आणि काही काही मध्यंतरी एक फॅड आलो होतं, फॅड आलो होतं, तुम्ही तेलच न वापरता भाज्या करायच्या किंवा तेल वापरायचंच नाही, म्हणजे फॅट मध्ये तो बऱ्याच जणांचा असा समज झाला होता की
फॅट घेतलं की आपलं फॅट वाढतंय किंवा कोलेस्टेरॉल लेवल वाढते आपली. सर तसं नाहीये ते, की तुम्ही फॅट वाढत नाही कशाने, तुम्ही जर कार्ब घेतलं नाही तर तुमच्या मेंदूला आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला कार्ब लागतं. ते जर कमी पडलं तर तुमचा मेंदू चांगलं काम करणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही कम्प्लीट कार्ब बंद करू शकत नाही, कम्प्लीट उपाशी राहू शकत नाही. सर योग शास्त्र सांगतं जो अति खातो, म्हणजे बघा त्याच्यातलं एक बार खाय सो योगी, 2 बार खाय सो भोगी आणि 12 बार खाय सो रोगी. जो 1 वेळा खातो तो योगी आहे, 2दा खातो तो भोगी आहे आणि 3दा खातो तो रोगी आहे. म्हणजे ही जी व्याख्या आहे योगाची, एक तर अति खाऊ नका, एका पदार्थाचं सेवन करू नका, म्हणजे एकच पदार्थ वारंवार म्हणजे सातत्यानं जेवणात नसावा. जेवणामध्ये असे वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात, वेगवेगळे रस असावेत. म्हणजे एका अंगाने सर तुम्ही एकच गोष्ट जर घेतली कार्बची किंवा एकच गोष्ट कमी केली तर चालणार नाही सर. याला त्याच्यामध्ये आपल्याला समतोल राखावा लागतो, जे की 40 ते 45% कार्ब घेतलं तर 30 ते 35% आपल्याला प्रोटीन घ्यावं लागेल आणि मग नंतर 15% 30% सुद्धा तुम्ही फॅट, कारण फॅट जर तुम्ही म्हणाल टाळलं तर व्हिटॅमिन ए, डी, ई, के तिन्ही हे 4ही व्हिटॅमिन जे सर ते फॅट सोल्युबल आहेत. हो, फॅट सोल्युबल म्हणजे कसे की ते फॅट जर खाल्लं तरच ते तुमच्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब केले जाणार आहेत, अन्यथा केले जाणार नाही. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, मला पुढचा महत्वाचा प्रश्न होता की लहान बालक हे लवचिक असतं ते सांगा एकदम, म्हणजे हे, आणि आता प्रौढ व्यक्ती आहे त्याचं अंग वळण्यास थोडस हे होतं, आणि वृद्ध व्यक्ती जे आहे 60च्या वयाच्या नंतर झालेले वयस्कर ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांचं अंग वळणं. आता हे योग करताना बालपणी योग सुरू करणं, प्रौढ वयात सुरू करणं आणि ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये तर वयाच्या मनाने योग कधी सुरू करावा आणि अचानक आपण योग करू शकतो. आता ज्येष्ठ नागरिक अचानक म्हणजे मला योगाचा क्लास लावायचा आहे तर कसं शक्य आहे? सर पहिली गोष्ट तर आपण शारीरिक गोष्टीशी योग जोडलाय आता, वयाशी हो ना, शारीरिक क्षमतेशी जोडला. सर तुम्ही 80व्या वर्षी सुद्धा योग करू शकता. योग करणं म्हणजे काय करणं आहे की शारीरिक आणि मानसिक यांचं म्हणजे मनाला शरीराचं जोडणे किंवा त्याच्या एक चांगलं रिलेशन ठेवणे, सांगड घालणे, प्रारंभिक हालचाली करू. आणि विशेष आहे सर बघा की जुनी लोक बांबूच्या काठ्या वाळलेल्या कशा करायचे तर त्याला काय करतात सर, त्याला करतात तेल लावतात, शेकवतात, म्हणजे ह्याच्यावर धरतात अग्नीवर आणि मग नंतर हळूहळू त्याला आकार देतात. ते डोंबाऱ्याचा खेळ सांगतात त्याच्यामध्ये कसरती देतात ना सर ते तसे. तर माणूस योग करायला यम नियम आसन प्राणायामाला शारीरिक काय क्षमतेची गरज नाही लागत सर. म्हणजे तुम्हाला अहिंसा पाळायची आहे. म्हणजे अहिंसा म्हणजे काय, शारीरिक आणि मानसिक. मानसिक म्हणजे काय, अहो तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करू नका, कुणाला टाकून बोलू नका, कठोर वाणी वापरू नका, कुणाला हातानं मारू नका. म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक हिंसा मोडतात. हिंसेचे 3 प्रकार असतात ना सर. कायिक म्हणजे शरीराने हिंसा केलेली आहे, वाचिक म्हणजे तोंडाने हिंसा करतोय, कोणाला तरी काहीतरी टाकून बोलतोय, काहीतरी कठोर बोलतोय, त्याला शिव्या देणं म्हणतो आपण, ते शिव्या देतोय अशा पद्धतीचं बोलणं त्याला वाचिक हिंसा म्हणतो. आणि मानसिक हिंसा म्हणजे मनातल्या मनात उडतो, मनातल्या मनात वाईट होईल करतो, काहीतरी प्रयत्न करतो, ती हिंसा. म्हणजे योग करायला कोणत्याही वयाची हे नाही. तुम्ही कधीही शरीराला कोणत्याही वेळी कधीही तुमच्या मनात जर योगाचा विचार आला, तिथून पुढे सुद्धा तुम्ही सुंदर आयुष्य तर जगणारच पण निरोगी सुद्धा जीवन जगणार. आणि वय जरा विमुक्त भवेत, म्हणजे म्हातारपणाला पासून मुक्ती जर मिळवायची असेल तर योग करायचा असतो सर. आणि होतं काय माहितीये का, तुम्ही म्हातारपण म्हणजे काय, कडकपणा येणे,
आणि लवचिकपणा म्हणजे काय, तारुण्य, लहान लेकरं आता तुम्ही म्हणलात तसं किंवा लवचिक असतं. अगदी योग हे तुम्हाला तुमचं जे काठिण्य आलेलं आहे, जे जडत्व आलेलं आहे, ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही जडत्व घालतं. म्हणून योग हा करणं याला कोणत्याही वयाचं कोणतंही कसलंही बंधन असू शकत नाही आणि ते नाही पण शास्त्रामध्ये. तुम्ही कधीही योग करू शकता, नव्हे त्यात पारंगत पण होऊ शकता. निश्चितपणाने योग सुरू करण्यास वयाचं बंधन नाही असं डॉक्टर साहेबांनी आताच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. डॉक्टर साहेब, असं मला विचारायचं आहे की आता प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात. कोणतीही गोष्ट म्हणजे घेतली तर त्याच्यामध्ये फायदे असतात, काही गुण असतात, काही दोष असतात. तसे योगाचे फायदे आणि यथा कदाचित दोष आहेत का? आहेत, मला काही माहिती सांगता येणार नाही, पण प्रत्येक गोष्टी असतात. आता पहिली गोष्ट सर्व फायदेच आहे का 100%? नाही 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 सॉरी, योग जर योगाचं पालन योग्य पद्धतीनेच करावं लागतं. जर त्यामध्ये तुम्ही त्या शास्त्राचं पालन न करता योगाचं गोष्टी करायला गेलात तर ते तुम्हाला सर्व रोग भवेत. हठयोग प्रदीपिका सांगते, जर तुम्ही योगाचं शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलंबन नाही केला, योगशास्त्र योग्य मार्गदर्शना जर खाली नाही केलं तर सर्व रोगांची उत्पत्ती शरीरात व्हायला लागते. म्हणजे जे शास्त्र तुम्हाला सर्व रोगापासून मुक्ती मिळवून देतं, तेच शास्त्र चुकीच्या पद्धतीने केलं तर सर्व रोगांच्या मूळ कारण होऊ शकतं. म्हणजे ते मार्गदर्शनाखालीच योग करायला हवा आणि मग नंतर एकदा तुम्ही प्रावीण्य मिळवल्यानंतर तुम्ही एकटे करू शकता. आणि योग ही तशी गोष्ट सामूहिक करण्याचा आज आपण जसं करतो ती काही शाळेतला पीटीचा वगैरे कार्यक्रम नाहीये. योग म्हणजे हा स्वतःची साधना आहे, ती एकांतात करावी. ती तुमच्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात रोजची एक जागा निवडलेली असावी. जागा सुद्धा बदलू नये वारंवार, कारण तिथे तुम्हाला एकच जागेवर तुम्ही बसायला लागलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये गती मिळते पुढे पुढे. म्हणून तुम्हाला आता त्या संबंधित मला एक विचारतो डॉक्टर साहेब, शक्यतो आता ते आम्ही शिक्षक आहेत, आम्हाला ते विपश्यना नावाचं हे असतं बघा, ट्रेनिंग योग असतं. समजा मौनच त्याच्यामध्ये असतं तिथे, तर ते एक 15 दिवस 8-15 दिवस म्हणजे मोबाईल वेगळा ठेवायचा, म्हणजे कुणालाच बोलायचं नाही. प्रत्येकाला एक रूम देतात, म्हणजे अलिप्त, बाहेरच्या जगापासून अलिप्त राहून असं येत. एवढं शक्य आहे का अचानक समजा ते विपश्यना म्हणजे? हो, पण त्याने मध्ये एक गोष्ट आहे ना सर, त्याच्यामध्ये त्याला तप म्हणता येईल. तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. तप म्हणजे काय, तर तप म्हणजे ज्या वेळेस तुम्ही काय करायचंय, तुम्हाला मौन ठेवायचंय, म्हणजे तुमच्या वाणीला बोलण्यापासून थांबवायचंय. आणि ते थांबवणं म्हणजेच तप असतं, किंवा प्रत्याहार करणे. कारण या इंद्रियांना ओढून तुम्ही ज्ञानेंद्रिय जे आहे ती तुमची बंद करून तुम्ही आंतरिक विश्वाची ओळख, तुम्ही बाह्य सगळ्या जगाला ओळखायचा दावा करता पण तुम्ही तुम्हाला ओळखलेलं नसतं. ज्यावेळेस तुम्ही तुमचं बोलणं बंद होतं, तुमचे डोळे बंद करता, त्यावेळेस तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या आंतरिक विश्वामध्ये जायला लागतं आणि मग तुमची खरी ओळख व्हायला लागते. आत्मपरीक्षण म्हणजे आत्मपरीक्षण म्हणजे अध्यात्मच म्हणजे काय हो सर? अध्यात्माची तीच व्याख्या आहे. जो स्वतःला ओळखतो तो आध्यात्मिक, जो स्वतःला ओळखत नाही जगाला ओळखण्याचा दावा करणार. हे बघा सर की अध्यात्म ही मनुष्य बनवण्याची प्रयोगशाळा आहे आणि विज्ञानाची प्रयोगशाळा ही बाह्य जगत, बाह्य शोध समजून घेण्याची, विज्ञान समजून घेण्याची प्रयोगशाळा आहे. तुमची ज्ञानेंद्रिय बाहेरच्या दिशेने गेली तर ती विज्ञानाच्या कक्षेत असतात आणि डोळे बंद केले किंवा तुमची ज्ञानेंद्रिय तुम्ही आंतरिक विश्वात ओढली तर ती आध्यात्मिक विश्वामध्ये असतात. अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हीही एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत, नाणं एकच आहे. म्हणजे जो अध्यात्म विज्ञानाच्या कसोटीवर टिकतं तेच अध्यात्म खरं आहे आणि जे विज्ञान अध्यात्माच्या कसोटीवर, अध्यात्म हा शब्द विज्ञानवाद्यांनी जसा म्हणजे त्याला अवमूल्यन केलं, अध्यात्माचं अवमूल्यन
विज्ञानवाद्यांनी केलं अध्यात्मवाल्यांचं म्हणजे अध्यात्मवाल्यांनी विज्ञानवाल्याचं शिकलेले तितके उकलेले म्हणतात मग कधी कधी हा. ही लोक म्हणजे दोघांनी एकमेकाचं अवमूल्यन केलं. पण योगशास्त्र सांगतं की बाबा रे ही प्रयोगशाळा आहे तुमची, या प्रयोगशाळेमध्ये ह्या 8 अंगाचा अभ्यास करा आणि तुम्ही त्या योगा आणि मग तेव्हाच नाही म्हणा ना, तुम्ही कधी अभ्यासच केला नाही, त्या 8 अंगाला म्हणजे पहिलीत गेला नाही, दुसरीत गेला नाही आणि काहीच केलं नाही आणि तुम्ही म्हणणार योगशास्त्राचं काय करा, नाही चालणार. तुम्ही अगोदर प्रत्यक्ष अनुभूती घ्या आणि मग नंतर ठरवा हे चूक की बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय प्रत्यक्ष अनुमान आगम प्रमाणान, अरे प्रत्यक्ष बघा, अनुमान काढा, मग तर्क आणि मग त्याच्यावर सत्यता असत्यता पडताळून बघा. बरोबर आहे. योगाने शक्यतो मेंटल ॲबिलिटी चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. डॉक्टर साहेब, माझा पुढचा प्रश्न फार रंजक आहे. आतापर्यंत तुम्ही अतिशय चांगली अशी माहिती, छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली. जो शेतकरी वर्ग असतो, बळीराजा, ग्रामीण भागामध्ये दैनंदिन आपली शेतीची कामे करतो आणि एक नोकरदार वर्ग असतो की त्याला दैनंदिन आयुष्यामध्ये एक रुटीन ठरलेलं असतं त्याचं, सकाळी 10 ते 5 किंवा त्याचं कंपनीमध्ये जो नोकरदार असेल. आणि एक श्रीमंत वर्ग असतो की तो शेतकरीही नसतो, नोकरदारही नसतो, तो फक्त वारसा हक्काने श्रीमंत असतो. दैनंदिन आयुष्यामध्ये त्याला एकतर तो फक्त टाइमपास करतो. मग ते असे जे 3 वर्ग आहेत, शेतकरी हा परिश्रम करतो, नोकरदारही परिश्रम करतो पण थोडंसं परिश्रम त्याचं कमी असतं, आणि तिसरा वर्ग जो आहे श्रीमंत आहे पण तो परिश्रम त्याचं अतिशय कमी असतो. आता शेतकरी आहे तर ते जास्त परिश्रम केल्यामुळे तो म्हणतो नाही, मला काय व्यायामाची गरज आहे, मला काय जिमची गरज आहे, मला काय याची योगाची गरज आहे. नोकरदाराला आवश्यक आहे आणि श्रीमंताला तर आवश्यकच आहेत. आता याची वर्गवारी कशी करतात योगाची समजा ती? पहिली गोष्ट तर तुम्हाला एक गोष्ट आहे सर, यामध्ये आपल्या योगशास्त्रामध्ये म्हणण्यापेक्षा आयुर्वेद शास्त्रामध्ये आणि योगामध्ये सुद्धा दिनचर्या हा जो विभाग आहे, आता तुम्ही की शेतकऱ्यांचं दिनचर्या काय आहे, पहिली गोष्ट तर तुम्ही दिवसभर चालता ते काम करत असतात काम, बरोबर आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस व्यायाम करायला लागता ना, तुमचं ठरलेलं असेल ना, तर तुम्ही व्यायाम करताय का काम करताय. तुम्ही व्यायाम करायला गेलं तर ते व्यायामाचे फायदे मिळतात, तुम्ही कामातून व्यायामाचे फायदे मिळवू शकत नाही. म्हणजे तुमच्या मेंदूला सर कधी कधी काय होतं की तुम्ही जे बोलता डॉक्टर साहेब, मला एक नवीन एक सुचलं थोडंसं की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाला योगाची जास्त गरज आहे का? तसं नाही सर. तर पहिली गोष्ट तर योगाची गरज तर आज प्रत्येक या पृथ्वी तलावर म्हणजे या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला योगाची गरज आहे. तो पहिला गोष्ट ग्रामीण असो शहरी असो. पण त्यातल्या त्यात योग जो आहे का की जी दिनचर्या आमच्या ग्रामीणांना खेडूतांना कळते नाही, त्या संदर्भात मला असं विचारत होतं की शक्यतो बोलताना असं गावगाड्यात असं म्हणतात किंवा आपण दैनंदिन कुठेही उठबस करताना असं म्हणतात की खेड्यातली मुलं दंताकट असतात आणि शक्यतो सिटीतली मुलं थोडेसे. सर आता पहिली गोष्ट तेच सांगतो की दिनचर्या खेड्यातल्यांना जी कळते ती दिनचर्या म्हणजे दिवसभराचं शेड्यूल काय आहे त्याचं. आता ते शेड्यूल ठरवतो त्याचं आयुष्य दीर्घायुष्य होणार आहे का कमी होणार आहे. या शहरी भागातल्या लोकांना काय खावं, किती खावं, कधी झोपावं याचा रुटीन बिघडलेलं काहीच नाही. रुटीन बिघडलं कशाला, शिल्लक राहिलेलं नाही काही यामध्ये. आपल्या बीडपेक्षा समजा महानगरपालिकेचे जे शहर आहे, पुणे, मुंबई किंवा दिल्ली, असे सर संध्याकाळी 7च्या नंतर जो जेवतो ना तर त्याला 25 ते 30 वर्षापूर्वीच अटॅक यायचं प्रमाण वाढतं. सर जो सकाळी उशिरा उठतो ना तो दीर्घायुष्य होऊच शकत नाही. आणि ज्याची दिनचर्या म्हणजे तो विरुद्ध आहाराचं सेवन करतो, जो काळ पित्ताचा आहे त्या काळामध्ये पित्तकारक जर तुम्ही खायला लागला, जो काळ कफाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कफकर पदार्थ घ्यायला लागलात, किंवा जो काळ वाताचा प्राबल्याचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही वातकर आहार घ्यायला लागलात, तर हे वात पित्त कफ हे तिन्ही दोष रोगामध्ये कन्वर्ट करतात तुम्हाला आणि त्याला वेळ लागत नाही. आज जे फास्ट फूडचं जे प्रमाण वाढलेलं आहे, सगळ्यात विषारी पदार्थ सर, जेवढे पॅकेज पदार्थ आहेत ना, पॅकिंग केलेले, पॉलिश केलेले यांना. आणि पहिली गोष्ट तर इथल्या शहरी भागांना सूर्याचा संपर्क कमी झाला सर.
सूर्याचा संपर्क कमी झाल्यामुळे इकडे बघा ना, नॅचरल व्हिटॅमिन डी मिळत नाही यांना. बरोबर. यांचे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. कॅल्शियम जर नाही आलं तर यांना व्हिटॅमिन डी मिळत नाही, कॅल्शियम नाही. मग हे मजबूत दणकट होतीलच कसे? खेळूत दणकट का होतात? कारण त्यांना सकाळचं ऊन मिळतं. मोकळी. आता आमची लेकरं इथलची शहरी भागातली लेकरं मैदानात कमी आहे, मोबाईलवर जास्त खेळतात. आणि मग मोबाईलवर खेळणारी लेकरं काय पराक्रम करू शकतात ते सांगायची गरज नाही. सगळे पराक्रम निघतात. बरोबर आहे. आता मोबाईलचा तुम्ही विषयच काढला म्हणून विचारतो, काही उपाय आहे का योगामध्ये की मोबाईल पासून थोडासा तो हे राहील समजा माफ करा, कंट्रोल याच? भाकरी जास्त, भाकरी ही जीवन आहे. भाकरी जर अतिरिक्त प्रमाणात खाल्ली तर ती विषाप्रमाणे ती मारक ठरते. ती नाहीच खाल्ली तरी मारक ठरते. तिचा वापर जर ज्यांना शिकलेच नाही तुम्ही, तिचा वापर कसा करावा? जी गोष्ट तुम्ही AK-47 एका त्या मुलाच्या, अशा मुलाच्या हातात AK-47 दिली आहे की त्यानं माणसं मारली जातील का जगवली जातील हेच त्याला ज्ञान नाही. मग एक असं शस्त्र दिलंय तुम्ही की एकतर माकड, त्यात म्हणजे लहान वय माकडाचं, त्याच्यामध्ये पुन्हा मदिरा प्याल्यानं, आणि त्याच्यामध्ये जर त्याला वीज चावावा, तशी अवस्था ही मोबाईल वाल्यांची. साधारण वेळ असेल, त्यांनी गवत कापायचं का एखाद्याचा गळा कापायचा, त्याप्रमाणे समजा सरळ सरळ आहे. पण जर हेच जर शस्त्र ज्याला चांगलं वापरायला शिकले, सर जगामध्ये एकलव्यासारखं ज्याला काहीच मिळणार नाही त्याच्यासाठी हे सगळ्यात उत्तम आहे. परंतु याचा अर्थ सगळं काही याच्यावरूनच शिकायचं. अल्लादीन का दिवा करून ठेवला. आणि दैनंदिन दिनचर्या काय असते? सर शाळेमध्ये शिक्षक आहात तर शाळेतल्या मुलांना मराठी महिने आणि मराठी महिन्यातले ते ऋतू आणि त्याच्यातली कशी वागावी याची दिनचर्या आमचं बघा ना सर. काय प्रत्येक ऋतू बरोबर आमचा आहार कसा असावा, आमची दिनचर्या कशी असावी. या संदर्भात डॉक्टर साहेब मला विचारायचं होतं की आता ऋतू, ग्लोबल वॉर्मिंगचा सध्या प्रश्न होतो, जागतिक तापमानवाढ, आता ऋतूच सर्व बदलत चालले. पावसाळ्यात मध्ये मनात तसा पाऊस पडत नाही, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, मार्च एप्रिल महिन्यामध्ये गारा पडतायत. जागतिक तापमानवाढ आता सध्या फार प्रश्न भेडसावत आहे. सर एक गोष्ट विज्ञानातल्या प्रगती. आता हे आहाराचं कसं करायचं मग त्याच्यामध्ये? सध्या प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस आहे थोडा थोडा. तर गेल्या गत 2 वर्षामध्ये आपण बघितला उन्हाळा आहे, पण ते जुना जे उन्हाळा असायचा समजा, पण ते तसं हा प्रश्न वाढत जाणार असं पण सांगत आहे. हो, पण त्याच्यासाठी हा प्रश्न वाढत जाणार म्हणजे हे विज्ञान हे शाप की वरदान. तुम्ही नैसर्गिक संपत्ती ओरबाडून जर विकास साधणार असाल ना, आज प्रत्येकाला वातानुकूलित हवेमध्ये बसायचं, पण वातानुकूलित हवेत बसून एसी मध्ये बसणाऱ्याचं प्रमाण वाढल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग वाढण्याचा धोका वाढतोय. तुम्हाला पायी चालायचं विसरायला लागलात तुम्ही. बरोबर आहे. तुम्हाला गाडीच लागते, वातानुकूलितच लागते, घरामध्येही तुम्हाला यंत्रणाच लागते. म्हणजे तुम्हाला झाडं नको आहेत, तुम्हाला पर्यावरण जोपासायचं नाही, तुमच्या नद्या मृत झाल्या, तुमची झाडं गेली आहेत, आणि एकीकडं तुम्ही तुमचा उत्तम जो वारसा बघा ना. आपल्या लहानपणी सर एकही गोष्ट अशी नव्हती की ती जंगलातून, माझ्या गोष्टीमधून जंगलातून जाणारा रस्ता नव्हता आणि वाघाची भेट झाली नाही, लांडग्याची भेट नाही झाली, कोल्हा भेटला नाही, ससा भेटला नाही, अशा गोष्टीच नव्हत्या. हो बरोबर, अशी गोष्टच शिल्लक नव्हती आम्हाला. आम्ही आपल्या लहानपणी ज्या गोष्टी ऐकल्या त्या सगळ्या पर्यावरण, जंगल, जंगल, जमीन सगळं टिकूनच होत्या ना. आज जर ग्रामीण भागात गेलं ना, तळ्याकाठची किंवा नदीकाठची गावे जरा बरी दिसतात, नाही तर बाकीकडे झाडांचं प्रमाण एकदम हे झालं न सांगायचं. सर नदी शुद्ध ती सर. तुम्हाला एक सांगतो, नदीला वेगच नाही उरला, नदीमध्ये पाणीच नाही ठेवलं तुम्ही. बरोबर, जमिनीची चाळण करून टाकलेली आहे, पाणी कुठून येणार ना. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की याच्यातून विज्ञान बदललंय, धर्म बदलत गेलाय, दिनचर्या बदलली, ऋतुचर्या बदलली, तुमच्या पद्धती बदलल्या, तुम्ही सगळं जरी बदललं, माणूस आहे ना, माणूस तो तोच आहे. त्याला एकच करावं लागणार आहे,
या सगळ्या समस्यातून एकमेव मार्ग काढू शकतो तोच व्यक्ती जो योग शास्त्राकडे वळेल ना, त्याला या सगळ्या समस्यातून त्याला एकमेव मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही सर. कारण सगळ्यावरचं उत्तर एकच आहे, योगी बनो, समस्या संपते. डॉक्टर साहेब, आपण सुरुवातीला आपल्या मुलाखतीमध्ये अष्टांग योग सांगितला, याच्यानंतर योगाचा जो इतिहास आहे तो सांगितला, आजच्या दैनंदिन जीवनामध्ये योगाची गरज का आहे ते सांगितलं, कसरत, जिम आणि योग याच्यामधला साधर्म्य किंवा फरक कसा आहे तो पण सांगितला. योग करताना त्याच्यामध्ये व्यायाम, कोणत्या वयामध्ये योग करावा आणि कोणत्याही वयात आपण का करू शकतो, किंवा बालवय प्रौढ असेल किंवा वृद्ध असतो त्या काळामध्ये आपण करू शकतो. योगाचे फायदे सांगितले. शेतकरी, नोकरदार आणि श्रीमंत याविषयी तुम्ही योग करताना सविस्तर असं मार्गदर्शन केलं. आता आपण येतो आहे समारोपाकडे, आणि समारोपा प्रसंगी आपण आपले जे बीडवासी आहे किंवा भारत आणि येणारा जो 21 जून आहे जागतिक योग दिन, या निमित्ताने आपण आपल्या भारतवासियांना किंवा बीडवासियांना एक मार्गदर्शनपर काय संदेश द्याल की जागतिक योग दिनाच्या निमित्ताने? जागतिक योग दिनाचा 21 जून हा जो जागतिक योग दिन निवडलेला आहे ना सर, तो सर्वात मोठा दिवस आहे. बघा, तो वर्षातला सर्वात मोठा दिवस कोणता असेल तर तो 21 जूनचा दिवस सगळ्यात मोठा आहे. बरोबर आहे. जर ज्याला दीर्घायुष्य व्हायचंय, ज्याला उत्तम आरोग्य, पण नुसतं दीर्घायुष्य नको आहे. बरोबर आहे. दीर्घायुष्याबरोबर तुमच्या जीवनाची गुणवत्ता ती मिळवायची आहे. ज्याला शारीरिक, मानसिक बरोबर सामाजिक आरोग्य ज्याला चांगलं बनवायचंय ना, ज्याला उत्तम लेखक व्हायचंय, उत्तम वक्ता व्हायचंय, उत्तम डॉक्टर व्हायचंय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम शिक्षक व्हायचंय, ज्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवायचंय आणि उंचवर जायचंय, तर त्याच्यासाठी त्यानं योगशास्त्र त्याच्यासाठी एकमेव असं साधन आहे मानवासाठी की त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य तो त्या बळावर मिळवू शकतो. मी सर्वांना एकच म्हणेन, योगी बनो, निरोगी बनो. अजून एक राहिलं ते गायक लोक जे आहे ते काय श्वासोश्वास हे असं काहीतरी आहे का योगाचं? थोडं ऐकले देतं, लता मंगेशकर ह्या मोठ्या ज्या गायक ज्या आहे ते, समजा योगाचं त्याचं का तसं काय आहे का सर? गायक लोकांना म्हणूनच नाही सर, किती क्षमताच तुम्हाला टाकी दिली आहे बघा. तुम्हाला पेट्रोलची टाकी दिली 15 लिटरची, 10 लिटरची त्या गाडीला, तशी तुमच्या ह्या शरीरामध्ये या लंगची कॅपॅसिटी 5-5.5 लिटरची दिलेली आहे. आणि तुम्ही दिवसभर श्वास किती घेता? तर 350 सीसी काय जे असेल ते. तर त्याच्यामध्ये पूर्णपणे स्नायू वापरून तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लंगची कॅपॅसिटी वाढवतात, तर ती कॅपॅसिटी गायन कलेमध्ये 100% फायदेशीर होऊ शकते. कारण ज्याला योग कळाला त्याला सगळं आयुष्य कळालं सर, आयुष्य कळालं आणि आयुष्याचा सार कळाला, त्याच्या जीवनाची सार्थकता होणार आहे. म्हणून आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट करा, योगाकडे वळा. तुम्हाला काय खावं कळेल, काय नाही खावं कळेल, काय बोलावं ते कळेल, काय बोलू नये ते कळेल, काय करावं ते कळेल, काय करू नये ते कळेल. जीवनामध्ये काय करावं आणि काय नाही करावं या सगळं कळायचं जर असेल तर तुम्हाला योगाकडे वळण्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. बीड शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर बाळासाहेब पिंगळे यांनी येणाऱ्या 21 जूनच्या निमित्ताने योगाविषयी सविस्तर अशी माहिती आपल्या बिंदुसरा एज्युकेशन चॅनलला देऊन अतिशय मनमोकळेपणाने आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांनी योगासंबंधी विषय विवेचन करून त्यांचा दीर्घकालीन जो योगाचा जो अभ्यास आहे त्यामुळे आम्हाला हे खूप छान माहिती मिळाली. परत एकदा डॉक्टर साहेबांचे आमच्या बिंदुसरा एज्युकेशन चॅनल मार्फत आभार मानून आजची ही मुलाखत संपली असं जाहीर करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. नमस्कार.